नमस्कार शेतकरी मित्रांनो, निंबाळकर ड्रॅगन फ्रूट फार्म आणि नर्सरीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, बरेच शेतकरी स्प्रे घेतात फंगसचा वगैरे ड्रॅगन फ्रूटच्या बागेवरती। तर तो स्प्रे कधी घेतला पाहिजे? रेग्युलर तुमचे फंगसचे स्प्रे घेतलेच पाहिजे, पण शक्यतो ते कधी घेतले पाहिजेत याच्यासाठी एक 3-4 गोष्टी सांगणार आहे। त्या कालावधीत जर तुम्ही ते स्प्रे घेतले तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल। कधी घ्यायचे आणि कसे घ्यायचे, तर पहिल्यांदा मी सांगेन की कसे घ्यायचे आणि त्याच्यानंतर सांगेन ते कधी घ्यायचे, कोणत्या वेळेनंतर ते घ्यायचे। तर शक्यतो कसे घ्यायचे मी बोलण्याच्या वेळी आपण सुरू करू आपल्या मुद्द्याला। ड्रॅगन फ्रूट शेतीमध्ये आपण स्प्रे घेतो फंगसचे औषधाचे, ते कसे घ्यायचे, फवारणी कशी घ्यायची। तर याच्यामध्ये तुम्ही इथं पाठीमागे ड्रॅगन फ्रूट बघत आहे, तर ह्या ड्रॅगन फ्रूटमध्ये तुम्ही जो पंप असतो आपला स्प्रे, तर त्या पंपाच्या स्प्रेने जर घेत असेल तुम्ही हातपंपाने, तर तो स्प्रे जो आहे तो वरून खालीपर्यंत आपलं झाड असं पूर्णपणे कव्हर झालं पाहिजे। मी पुढे दाखवणार आहोत तो कसं घ्यायचा, तर पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच। तर याच्यामध्ये तो तुमचा जो स्प्रे आहे तो वरून खालीपर्यंत कव्हर झाला पाहिजे, जेणेकरून खाली मूळ खोडपासून तुमच्या वरच्या ज्या फांद्या आहेत त्या पूर्णपणे कव्हर झाल्या पाहिजे, जेणेकरून तुमच्या झाडाला जो फंगस येतोय, शक्यतो नवीन शेतकरी काय करतात फक्त फांद्यांवरती स्प्रे घेतात, त्यामुळे खाली जे तुमचं मदर प्लांट आहे, जे मूळ तुमच्या फांद्या आणि मुळ्या आणि जे तुमचं खोड आहे त्याच्यावरती मदर प्लांटवरती जर फंगस आला आणि तो जर वाढत गेला आणि वरती तुम्ही स्प्रे घेत राहिला, तर खालच्या फंगसमुळे तुमचे झाड पूर्णपणे नुकसान होऊ शकतं, ते पूर्णपणे जाऊ शकतं। त्याच्यासाठी तुम्ही त्याला खोडावरती सुद्धा जो स्प्रे घेताय तो असा वरून खालतीपर्यंत तुम्ही स्प्रे घेतला पाहिजे। मी व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार आहे। तर हा कसा घ्यायचा मी सांगितला, तोच घेताना तुम्ही शक्यतो जे वेळ जे आहे सकाळी लवकर घ्या, तुम्ही जो स्प्रे घेताय तुम्ही त्याच्यामध्ये। तर सकाळी लवकर घेतल्यामुळे तुमचं जे पावसाळ्याच्या दिवसामध्ये तर शक्यतो लवकर घेणं, उशिरा घेणं टाळा, लवकर स्प्रे घ्या, जेणेकरून तुमचा जो स्प्रे आहे तो थोडाफार उन्हाचा थोडासा जरी ऊन पडलं तर तो सुकला जाईल आणि त्याच्यामुळे तुमचा जो स्प्रे आहे तो मारलेला वाया जाणार नाही। हा झाली वेळ, सकाळी लवकर घ्या, शक्यतो उशिरा दुपारनंतर शक्यतो वारेसुद्धा सुटतात, वाऱ्यामुळे तुमचा जो स्प्रे आहे तुम्ही घेताय तो झाडावरती न बसता इकडे तिकडे उडतो, त्यामुळे जी इफिशियन्सी जी आहे तुमचं ॲक्च्युअल स्प्रे, ते ॲक्च्युअल औषध जो झाडावरती बसलं पाहिजे ते व्यवस्थित बसत नाही, त्यामुळे शक्यतो सकाळी लवकर घ्या स्प्रे। तर सकाळी लवकर स्प्रे घेतला पाहिजे, परंतु तुम्ही जे दवबिंदू याच्यावरती दैवाळ जर पडतो आपण हे पूर्णपणे हटल्यानंतरच आपण हा स्प्रे घेतला पाहिजे। सकाळी लवकर घ्या, परंतु दुपारनंतर जे वारं सुटतं त्यामुळे प्रॉब्लेम येतो, तर शक्यतो सकाळी लवकर घ्या परंतु दैवार हटल्यानंतर, जेणेकरून तो स्टिकर स्प्रेडर आणि अपटेकर जो आपण पुढे सांगणार आहे तो त्याला त्या औषधाला पकडून राहील। हा एक मुद्दा। आणि त्याच्यानंतर तुमचा जो स्प्रे घेताय त्यावेळेस तुम्ही शक्यतो तुमच्या जे स्प्रेचं जे पाणी आहे ते शक्यतो चांगलं घ्या, जेणेकरून त्याचा pH बॅलन्स असेल, किंवा तुम्ही जे कॅनॉलचे वगैरे असे पाणी जे असतील ते घेणं टाळा, किंवा खराब पाणी जे आहे साचलेलं पाणी घेणं टाळा। चांगलं स्प्रे घ्या, चांगले तुम्ही औषध वापरताय, चांगलं पाणीसुद्धा तेवढंच गरजेचं आहे, त्याच्यानुसार तुमचा स्प्रे घ्या। आणि शक्यतो तुमच्या स्प्रेमध्ये लोकांना काय वाटतं, स्टिकर म्हणजे फक्त तो पडल्यावर जे औषध आहे ते फक्त पकडून ठेवतो, स्टिकरमध्ये चिकटून राहणं असं नाही। तर स्टिकरमध्ये 2-3 क्वालिटी असतात, सिलिकॉन बेस्ड काही स्टिकर असतात त्याच्यामध्ये, तर स्टिकर, स्प्रेडर आणि अपटेकर असे 3 असतात। तर स्टिकर जो असतो तो तुमचा स्टिकर जो आहे पडणारा औषध तुमच्या फांदीवरती चिटकून राहतं। स्प्रेडर जे आहे तो तुमचा जो थेंब पडतो औषधाचा तुमच्या फांदीवरती, त्या फांदीचा जो थेंब पडलेला आहे तो पसरवतो, त्याला स्प्रेडर म्हणायचो, तो पडलेला थेंब लगेच पसरतो, तो गळून खाली जात नाही। दुसरं झालं स्प्रेडर, आणि तिसरा आहे अपटेकर, तो पडलेलं जे औषध आहे जर तुमचं खाली जरी जमिनीवर पडलं किंवा खोडावरती मुळ्यावर जर औषध तुमचं पडलं, अपटेकर जो असतो ना स्टिकरमध्ये असतो कंटेंट, तो काय करतो, खाली तुम्ही ड्रेंचिंग केलेलं औषध आहे किंवा खाली जे सोडलेलं औषध आहे त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा स्टिकर वापरू शकता। ते खालचं जे औषध आहे ते वरती अपटेक करून वरच्या फांद्यांना, झाडाच्या खोडामधून वरच्या फांद्यांना देतं। तर स्टिकर, स्प्रेडर आणि अपटेकर हे 3 कामं हे स्टिकरचे असतात। स्टिकरमध्ये फक्त ते औषध चिकटून ठेवणं आहे, तुमचा पडलेला जो बिंदू आहे आपण त्याला थेंब म्हणतो तो पसरतो, तो चिटकून राहतो आणि खाली सोडलेलं औषधसुद्धा अपटेक करतो। तर स्टिकर, स्प्रेडर आणि अपटेकर हे 3 वैशिष्ट्य ह्या स्टिकरमध्ये असतात। त्यामुळे असं नाही की फक्त पावसाळ्यातच स्टिकर वापरला पाहिजे, मी तर कोणत्या कंपनीची जाहिरात करत नाही, पण शक्यतो चांगले स्टिकर वापरा, जे सिलिकॉन बेस्ड असते, कोणतेही तुमचे स्टिकर वापरू शकता, जेणेकरून तुम्ही महाग जे औषधं वापरता किंवा तुमची जी सेंद्रिय औषधं वापरता ती सुद्धा तुमची वाया गेली नाहीत पाहिजे, जेणेकरून ती चांगली इफेक्टिव्हली त्याचं काम तुम्ही जे 4 रुपये त्याच्यामध्ये टाकले त्याचा तुम्हाला फायदा झालेला असायला पाहिजे। तर मी सांगितलं सकाळी लवकर घ्या, दुपारनंतर घेणं शक्यतो टाळा, जेणेकरून वाऱ्यामुळे प्रॉब्लेम येईल तुम्हाला। त्याच्यात स्टिकर, स्प्रेडर वापरा, आणि कसे घ्यायचे ते सांगितलं मी, खालून वरतीपर्यंत तुम्ही असं ते औषध घेऊ शकता। तर हे होतं आपलं औषधं कसे घ्यायचे, कसा स्प्रे घ्यायचा। आता ते कधी घ्यायचं ह्या ड्रॅगन फ्रूटच्या केसमध्ये पाठीमागे ही बाग बघू शकता तुम्ही,
ट्रेलिसवरती जम्बो रेड आणि हे इथून पलीकडे ही लाईन आहे, ह्याच्या पलीकडे आहे सी व्हरायटी. तर त्याच्यामध्ये सी व्हरायटी प्लस जम्बो रेड असा प्लॉट आहे आपला. जे ट्रेलिस आहे. ट्रेलिसवरची औषधचा स्प्रे घेणं मारणं अतिशय सोपं जातं. मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आपण कसा स्प्रे घेतो ते. तर आता कधी घ्यावा ह्या विषयावरती महत्त्वाचं मी बोलणार आहे ड्रॅगन फ्रूटच्या केसमध्ये. तर ड्रॅगन फ्रूटमध्ये चार वेळ आल्या त्याच्यानंतर तुम्हाला घेणं गरजेचं आहे तुमचा स्प्रे. तर पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ब्रेड स्क्रम म्हणजे आपल्या फळांचा पुढचा भाग. हा पावसाळ्यामध्ये प्रॉब्लेम देतो. ही आहे कळी, इथं तुम्ही बघू शकता. ही कळी जर तुमची उमलली तर तुमचं हे असं फुल बनतं. हे फुल तुम्ही इथं बघू शकता. ह्याचा पुढचा भाग जो राहिलेला आहे मी इथं तुम्हाला हे फुल दाखवतो, जेणेकरून हे जे आहे कळी उमलून पुढचं फुल उमलून एक 72 तास झाले. तुम्ही आय बटनमध्ये वरती क्लिक करू शकता आणि बघू शकता ते कसं कधी पुढचा भाग काढायचा. ड्रॅगन फ्रूटच्या केसमध्ये कसा काढायचा हे व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये मी सांगितलेलं आहे. तर हा पुढचा भाग काढलेला नाही तर मी इथं दाखवतो हा काढायचा कसा पुन्हा एकदा. तर हे जे आहे पुढचा भाग असा काढायचा आणि इथं तुम्ही बघू शकता हा जो पूर्णपणे इथं जे आहे ते तुम्ही इथं बघू शकता हा खराब झालेला आहे. इथून जे आहे ना हे पूर्णपणे सडलेलं आहे. कशामुळे तर पाऊस जर तुमचा आला इथं आणि याच्यातून जर तुमचं हे फंगस जर आलं तर हे जोपर्यंत चिकटपणा आहे, जोपर्यंत हे ओलं आहे तोपर्यंत तुम्ही हे ओलं उन्हानं जोपर्यंत सुकत नाही किंवा जोपर्यंत हे सुकलेलं ह्याच्यावर तुमचा स्प्रे पडत नाही तोपर्यंत तुमचं नासणारं थांबणार नाही. हे काय करतं इथून आतमध्ये एंट्री करतो हा तुमचा जो आहे तो सडलेला भाग कुजवा म्हणतो आपण. एंथ्राकोनाचा एक आपण व्हिडिओ पण याच्यावरती बनवलेला आहे. तर हा ह्या फळामध्ये जातो आणि हे पूर्ण फळ पिवळं होऊन गळून पडतं. जर हे काढलं तुम्ही वेळेत आता हे फळ वाचणार आहे, हे खराब होणार नाही. हे पुन्हा 3-4 दिवस मी थांबलो असतो, इथून आतमध्ये एंट्री झाली असते, हे फळ तुमचं खराब झालं असतं आणि सडून गेलं असतं. तर मी दाखवलं इथं तुम्ही इथं पण आहे. तुम्ही इथं जे आहे तो आता ह्या केसमध्ये एक आहे. हे जे फळ आहे याच्यावरती तुम्ही इथं बघू शकता. तर हा जो आहे तो पूर्णपणे वाळून गेलेला आहे. हे इथं पिवळं पण झालेलं आहे हे फळ. आता हे फळ जरी वाळून गेलं असलं तर हे पूर्णपणे फळ वाया जाणार आहे. इथं तुम्ही बघू शकता हे फळ. हे तुम्ही थोडंसं शेतकरी मित्रांनो आपण इथे बघणार आहोत औषध म्हणजे स्प्रे कसे मारावे. तर हे आहे आपण ब्रेड स्क्रम काढलेले आणि आपण दाखवणार आहोत त्याच्यावरती असे आता औषध कसे मारावे. तर औषध मारताना जो स्प्रे घेतो आपण तो स्प्रे असा पूर्णपणे वरून खालीपर्यंत आपल्या प्लॅन्ट्सवरती मारायचा आहे. तुम्ही इथं बघू शकता स्प्रे असा वरून खालीपर्यंत मारायचा आहे. झाडाच्या खोडावरती सुद्धा आपला स्प्रे गेला पाहिजे, जेणेकरून आणि जिथं फंगस इन्फेक्टेड भाग आहे इथं तुम्ही बघू शकता असा फंगस इन्फेक्टेड जिथं भाग आहे त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला तो स्प्रे पडला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला ते फंगस तिथं स्टॉप होईल. दुसरं म्हणजे आपण जे ब्रेड स्क्रम आहेत इथं ब्रेड स्क्रम जिथून काढलेले आहेत, म्हणजे ब्रेड स्क्रम म्हणजे फळांचा पुढचा भाग तो काढल्यावरती सुद्धा त्याच्यावरती आपला स्प्रे बसला पाहिजे. आणि तिसरं म्हणजे फळांचं हार्वेस्टिंग केल्यानंतर जिथं तुमची फळं आहेत ज्यावेळेस आपण फळं काढतो इथं आता तुम्ही बघू शकता हार्वेस्टिंग आपण फळाचं केलेलं आहे आणि फळांचं हार्वेस्टिंग केल्यानंतर इथं कट होतो आपण. आता इथं तुम्ही पाहू शकता इथून फळ निघालेलं आहे ह्या भागावरून. तर ह्या भागावरून फळ निघाल्यानंतर इथून फंगस अटॅक होऊ शकतो. तर ते हार्वेस्टिंग केल्यानंतर स्प्रे मारला पाहिजे. आणि स्प्रे मारताना तुम्ही इथं बघू शकता असा वरून खालती तुम्ही पुढे बघू शकता आपण स्प्रे घेत आहे. तर तो स्प्रे असा वरून खालती पूर्णपणे प्लांट कवर व्हावा आणि दोन्ही बाजूने मारावा, जेणेकरून ट्रेलिसमध्ये हे सोप्या पद्धतीने तुम्ही औषध मारू शकता, स्प्रे घेऊ शकता. तर वरून खाली स्प्रे मारला पाहिजे आणि पूर्णपणे त्याच्यामध्ये 3 गोष्टी कवर झाले पाहिजे. एक म्हणजे असे तुमचे कट केलेले फ्रूट बरोबर, हे जे तुमचे आहे ते न्यू बर्ड्स नवीन निघालेल्या कळ्या ते अजून फुलणे बाकी आहे. दुसरी गोष्ट इथं जे आपले आहे ह्यात पहिलं दाखवलं मी हे फ्रूट कट. इथं तुम्ही बघू शकता हे जे आहे इथून फळ आपलं कट झालेलं आहे, फळं काढलेले आहेत, इथून पण फळं काढलेले आहेत, हे कवर झालं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आपले ब्रेड स्क्रम म्हणजे फळांचा पुढचा भाग. तर इथं तुम्ही फळं बघू शकता ज्याचा पुढचा भाग काढलेला आहे, हे अशी फळं जी आहेत याचा पुढचा भाग काढलेला आहे ती पण याच्यामध्ये कवर झाली पाहिजे, जेणेकरून तिथून फंगल इन्फेक्शन त्याच्यामध्ये जाणार नाही. तर एक म्हणजे फळ काढल्यानंतर, दुसरं म्हणजे आपलं ब्रेड स्क्रम काढल्यानंतर आणि तिसरं म्हणजे फंगस इन्फेक्टेड एखादी तुमची ब्रँच असेल तर एखादी फंगस इन्फेक्टेड ब्रँच काढल्यानंतर आता इथं बघू शकता ही जी आहे फंगस इन्फेक्टेड एखादी ब्रँच आता इथं दाखवण्यासाठी नाही आपल्याकडे, पण एखादी ब्रँच जर फंगस इन्फेक्टेड असेल ते काढल्यानंतर तुम्ही त्याच्यावरती स्प्रे घेणं गरजेचं आहे. तर हे शेतकऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे स्प्रे कधी घेणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमच्या ड्रॅगन फ्रूटच्या बागेमध्ये तुम्हाला फंगसचं इन्फेक्शन होणार नाही.
मित्रांनो, अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.